नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc मॅट्रिक्स प्रॅक्टिकल कोर्स ऑन मॅट्रिक्स अल्जेब्रा. मला प्रॅक्टिकल नंबर 7 पाहणार आहोत आपण आज. प्रॅक्टिकल नंबर 7. ओके, प्रॅक्टिकल नंबर 7 काय आहे तुमच्याकडे? प्रॅक्टिकल नंबर 7 ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये पॉइंट आहे ऑर्थोगोनल मॅट्रायसेस, प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रायसेस, प्रॉपर्टीज ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. बघा, याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 7 मध्ये 10 क्वेश्चन आहेत ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचे. हे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बघा, इफ A इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू प्लस और मायनस 1 अँड A इनव्हर्स इक्वल टू A ट्रान्सपोज. अशा पद्धतीने हे तुमच्याकडे 10 क्वेश्चन आहेत. या 10 क्वेश्चनचं आपण सोल्युशन पाहूया आता. चला तर पाहूया फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चनच्या अगोदर पहिली थेरी बघूया. तुमच्याकडे ऑर्थोगोनल मॅट्रायसेस आहे. तर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स काय राहतो बघा. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स अ स्क्वेअर मॅट्रिक्स A इज सेड टू बी ऑर्थोगोनल मॅट्रायसेस इफ A इंटू A ट्रान्सपोज जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर आपण म्हणतो काय की हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. तर A डॅश म्हणजे काय A ट्रान्सपोज. बघा इथं A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर त्याला आपण म्हणतो काय ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये प्रॉपर ऑर्थोगोनल म्हणजे काय की जर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 1 आला तर त्याला म्हणतो आपण प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. जर डिटर्मिनंट तुमच्याकडे -1 आला तर त्याला म्हणतो आपण इम्प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. हे डेफिनेशन बघा. प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रायसेस डिटर्मिनंट इक्वल टू 1 आणि इम्प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रायसेस डिटर्मिनंट इक्वल टू -1. चला तर आपण पहिला क्वेश्चन बघूया. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडे प्रॅक्टिकल नंबर 7 चा फर्स्ट इफ A इज अ ऑर्थोगोनल मॅट्रायसेस की तुमच्याकडे गिवन दिलाय काय ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन प्रूव्ह दॅट की त्याचा डिटर्मिनंट जो असेल ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा तो काय असेल, एक तर प्लस असेल किंवा एक तर -1 असेल. आणि दुसरं प्रूव्ह करायचं काय की जर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा इन्व्हर्स जो असतो तो A ट्रान्सपोज असतो. म्हणजे इथं इन्व्हर्स काढायची गरज नाही, फक्त त्या मॅट्रिक्सचा जर मी ट्रान्सपोज केला तर तो असतो आपल्याकडे इन्व्हर्स. ठीक आहे. आता बघा इफ A इज ऑर्थोगोनल. आता प्रूव्ह करायचं आपल्याला फर्स्ट. आता तुमच्याकडे गिवन काय आहे की A इज ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. मग ऑर्थोगोनलची डेफिनेशन काय तुमच्याकडे A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी. आता मी काय केलं की दोन्ही साइडने टेकिंग डिटर्मिनंट घेतला. टेकिंग डिटर्मिनंट घेतला. तर बघा दोन्ही साइड डिटर्मिनंट घेतला. बघा या साइडचा पण डिटर्मिनंट आला, या साइडचा पण डिटर्मिनंट आला. आता डिटर्मिनंटची प्रॉपर्टी काय सांगते तुमच्याकडे की जर डिटर्मिनंट ऑफ A इंटू B असेल तर डिटर्मिनंट ऑफ A सेपरेट होतो डिटर्मिनंट ऑफ B. तसं जे आपल्याकडे हे दोन मॅट्रिक्स आहे या दोन मॅट्रिक्सचा सेपरेट डिटर्मिनंट होईल. पहिला A चा डिटर्मिनंट सेपरेट आणि डिटर्मिनंट ऑफ B चा सेपरेट डिटर्मिनंट. आणि आयडेंटिटीचा डिटर्मिनंट किती असतो तुमच्याकडे 1. तर मग या साइडला काय आला 1. आता बघा परत डिटर्मिनंट ऑफ A आणि ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट सेम असतो. कोणताही मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज घेतला त्याचा डिटर्मिनंट आणि त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सेमच असतो. मग A ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट पण किती आला तुमच्याकडे A आणि याचा पण किती आला A. मग दोघांचा A काय झाला तुमच्याकडे डिटर्मिनंट ऑफ A स्क्वेअर इक्वल टू 1. मग आता दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊया. बघा या साइडचा जर मी स्क्वेअर रूट घेतला तर येतो A आणि या 1 चा स्क्वेअर रूट घेतला तर प्लस और -1. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं काय की डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू प्लस और -1. ओके. आता दुसरं प्रूव्ह करायचं आहे की A इनव्हर्स इक्वल टू A ट्रान्सपोज येतो. बघा आता परत आपल्याकडे A इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे तर A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी ऑर्थोगोनल आहे म्हणून. आता याचा डिटर्मिनंट बघा आताच पाहिला आपण. डिटर्मिनंट किती तुमच्याकडे प्लस और -1 येतो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 येतो. तर A इनव्हर्स तर याचा एक्झिस्ट होतो. आता मी काय करतो दोन्ही साइडने प्री मल्टिप्लाय करतो A इनव्हर्स. बघा इनव्हर्स कोणत्या इक्वेशनला या इक्वेशनला. मग मल्टिप्लाय केला. बघा A इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं या साइडनी पण A इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं. आपल्याला माहिती आहे काय A इंटू A इनव्हर्स इक्वल टू किती असतो आयडेंटिटी असतो. मग A इनव्हर्स इंटू A असं जरी असेल A इनव्हर्स इंटू A इक्वल टू याचा पण किती येतो आयडेंटिटी. मग याचा आला आयडेंटिटी. या इकडे राहिलं फक्त बघा एवढा पार्ट काय झाला तुमच्याकडे आयडेंटिटी इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू A इनव्हर्स. मग आता बघा A ट्रान्सपोज इक्वल टू काय आला तुमच्याकडे A इनव्हर्स आला. म्हणजे इथं इनव्हर्स काढायची गरज नाही सेपरेट. फक्त जर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर आपण काय म्हणणार याचा इनव्हर्स जो असेल तोच याचा ट्रान्सपोज असेल. काय पाहिलं आपण की डिटर्मिनंट ऑफ A जर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा प्लस और -1 राहतो आणि जर त्याचा इनव्हर्स काढायचा असेल तर त्याचा A ट्रान्सपोज असतो. कधी तुमच्याकडे A इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय की A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी असेल तर त्याचा डिटर्मिनंट असतो प्लस और -1 आणि त्याचा इनव्हर्स असतो A ट्रान्सपोज. ठीक आहे. आता पाहूया आपण सेकंड क्वेश्चन.
आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय आहे की प्रूव्ह दॅट प्रोडक्ट ऑफ टू ऑर्थोगोनल मॅट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर इज ऑर्थोगोनल. म्हणजे तुम्ही दोन जर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स घेतला आणि त्याचा जर प्रोडक्ट केला, म्हणजे बघा ए हा तुमच्याकडे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे, तर तो काय ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी. दुसरा मॅट्रिक्स घेतला आपण बी, तर या बी चा पण जर ऑर्थोगोनल आहे म्हणजे काय बी ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे तुमच्याकडे दोन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्याचा प्रोडक्ट घेतला. प्रोडक्ट म्हणजे काय ए इंटू बी, हा जर प्रोडक्ट घेतला याचा पण काय होतो तुमच्याकडे, हा पण काय होतो ऑर्थोगोनल. आता या प्रोडक्टला जर ऑर्थोगोनल दाखवायचंय म्हणजे मला काय दाखवावं लागेल की ए बी चा डॅश, बघा ए बी इंटू ए बी चा डॅश किती आला पाहिजे आपल्याकडे आयडेंटिटी. तर म्हणू शकतो की हा जो प्रोडक्ट आहे तो पण कसा आहे माझा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. चला तर करूया आता पहिला. बघा पहिला प्रूव्ह करतो मी, प्रोडक्ट ऑफ टू ऑर्थोगोनल मॅट्रिसेस इज सेम ऑर्डर इज ऑर्थोगोनल. पहिलं घेतलं दोन मॅट्रिक्स ए आणि बी, ए टू ऑर्थोगोनल मॅट्रिसेस घेतला सेम ऑर्डरचा. जर ए ऑर्थोगोनल असेल तर ए इंटू ए डॅश इक्वल टू आयडेंटिटी. जर बी हा ऑर्थोगोनल असेल तर बी इंटू बी डॅश इक्वल टू आयडेंटिटी. हे दोन आपल्याकडे गिवन आहेत. आता आपल्याला काय दाखवायचं की ए इंटू बी. आता मी काय केलं ए इंटू बी इक्वल टू इंटू बी ए बी चा ट्रान्सपोज. याचा आन्सर मला आयडेंटिटी आणायचं, तर मी सांगू शकणार की ए इंटू बी इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता बघा ए इंटू बी, आपल्याकडे ए बी चा ट्रान्सपोज काय असतो बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. मग इथं जो ट्रान्सपोजचा आपण वापरलेला आहे हा ट्रान्सपोज, तो काय तुमच्याकडे ए बी इंटू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. कारण ए बी चा ट्रान्सपोज किती असतो बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, हा रूल वापरला. आता हा मधला बी आणि हा मधला बी मी एकत्र केला तर एवढा पार्ट बी इंटू बी डॅश किती तुमच्याकडे इथं गिवन मध्ये आय आला. परत ए इंटू आय इंटू ए ट्रान्सपोज, आय ने कोणत्याही संख्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला तर काही फरक पडत नाही. मग काय आलं तुमच्याकडे ए इंटू ए ट्रान्सपोज. ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वेशन 1 पासून तुमच्याकडे किती आयडेंटिटी. म्हणजे बघा ए बी आणि ए बी चा ट्रान्सपोज जर आयडेंटिटी आला तर आपण म्हणतो ए बी जो आहे तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स झाला. ओके. दुसरा आहे आता की जर इनव्हर्स ऑफ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. आता जर मी इनव्हर्स घेतला, बघा ए मॅट्रिक्स आहे ठीक आहे, ए इनव्हर्स हा मला ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे काय करावं लागेल इंटू ए इनव्हर्सचा ट्रान्सपोज. याचा आन्सर किती आला पाहिजे मला आयडेंटिटी. बघा असं कोणी एखादा सपोज मी म्हणलो काय माझ्याकडे एक्स मॅट्रिक्स आहे, याला ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे काय एक्स इंटू एक्स डॅश इक्वल टू किती आला पाहिजे आयडेंटिटी. सपोज मी म्हणलो काय माझ्याकडे पी इनव्हर्स आहे, या मॅट्रिक्स मला ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे काय पी इनव्हर्सचा ट्रान्सपोज, हे दोन किती आला पाहिजे आपल्याकडे आयडेंटिटी आला पाहिजे. तसंच सेम की आता इनव्हर्स मॅट्रिक्स आहे त्याचा ऑर्थोगोनल करायचा आहे, तर मग बघा पहिलं तुम्हाला ए जो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स गिवन आहे म्हणजे काय ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू ए आयडेंटिटी येतो. दॅट मीन्स ए इनव्हर्स इक्वल टू काय येतो तुमच्याकडे ए ट्रान्सपोज. आताच पहिला आपण की ए इनव्हर्स इक्वल टू काय येतो ए ट्रान्सपोज. तर कन्सिडर केलं बघा आता ए इनव्हर्स आणि ए इनव्हर्सचा ट्रान्सपोज घेतला, बघा ए इनव्हर्स आणि त्याचा ट्रान्सपोज. आता पहिला आपण हा जो इनव्हर्स आहे हा इनव्हर्स, त्याचाच इनव्हर्स म्हणजे कोण ए ट्रान्सपोज. आता बघा कोणत्याही संख्येचा जर ट्रान्सपोज आणि त्याचा जर ट्रान्सपोज घेतला मी तर तो स्वतः येऊन जातो. मग काय ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज किती आला तुमच्याकडे ए ट्रान्सपोज, आणि ए ट्रान्सपोज इंटू ए किती आहे तुमच्याकडे वरती गिवन मध्ये आहे. तर मग तुमच्याकडे ए इनव्हर्स जो आहे तो कसा झाला ऑर्थोगोनल मॅट्रिसेस. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड द कंडिशन. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द कंडिशन दॅट ए इक्वल टू ए बी सी डी इज ऑर्थोगोनल मॅट्रिसेस. आता ऑर्थोगोनल मॅट्रिसेस साठी कंडिशन काय, सपोज आपण मानलं की हा ए मॅट्रिसेस ऑर्थोगोनल आहे, तर याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय करेल ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी. ठीक आहे. तर सेम बघा हा ए मॅट्रिक्स आहे, आपल्याला कंडिशन पाहिजे ऑर्थोगोनल साठी. तर बघा ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू काय घेतलं मी आयडेंटिटी. हा पहिला मॅट्रिक्स तुमच्याकडे ए ऍज इट इज. आता बघा ट्रान्सपोज म्हणजे काय, तुमच्याकडे जो रो होता सपोज हा ए इक्वल टू ए बी सी डी आहे, त्याचा ट्रान्सपोज किती येईल बरं की जो नंबर पहिला रो होता फर्स्ट रो तो फर्स्ट कॉलमला जाईल कोण ए इंटू बी. परत दुसरा रो जो होता तो दुसऱ्या कॉलमला जाईल कोण सी आणि डी. मग हा झाला ट्रान्सपोज. मग केलं बघा एबीसी. आता मल्टिप्लिकेशन करायचं बघा फर्स्ट रो आणि याचा फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन केलं ए इंटू ए स्क्वेअर बी इंटू बी स्क्वेअर. परत सेम फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम ए इंटू सी बी इंटू बी डी. परत सेम तुमच्याकडे काय करावं लागतं सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम ए इंटू सी प्लस बी इंटू बी डी प्लस परत सेम सी इंटू सी स्क्वेअर प्लस डी इंटू डी स्क्वेअर.
इक्वल टू काय आयडेंटिटी म्हणजे काय 100. आता जर मी कम्पेअर केला तर कम्पेअरिंग कसं येईल बरं आता याच्यात बघा कम्पेअरिंग करायचं आपल्याला म्हणजे आपल्याला कंडिशन करायची काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू किती आला 1. बघा कम्पेअरिंग केलं याचा फर्स्ट बरोबर. दुसरा AC प्लस BD इक्वल टू किती 0. नंतर CA प्लस BD इक्वल टू 0 आणि AC प्लस C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इक्वल टू 1 म्हणजे कम्पेअर केला आपण एलिमेंट. तर बघा A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर C स्क्वेअर प्लस D स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 1 आणि AC प्लस BD इक्वल टू 0. बघा AC प्लस BD इक्वल टू 0. ही तुमच्याकडे झाली कंडिशन. आता बघा आपण क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलंय की प्रूव्ह दॅट तर दिस मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. बघा तुमच्याकडे 3x3 मॅट्रिक्स दिलाय आणि हा दाखवायचा तुम्हाला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर कसं दाखवता येईल A इक्वल टू 1/9 -8 4 1 1 4 -8 4 7 4 ऑर्थोगोनल दाखवायचं. तर सेम आपल्याकडे काय दाखवावं लागेल A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी आणि त्याचा इनव्हर्स विचारलंय म्हणजे काय की A इनव्हर्स इक्वल टू काय राहतो तुमच्याकडे A ट्रान्सपोज जर ऑर्थोगोनल असेल तर. तर पहिलं दाखवूया हे ऑर्थोगोनल आहे का. चला A इंटू A ट्रान्सपोज घेऊया इक्वल टू आपल्याला आयडेंटिटी दाखवायचं आहे. तर पहिलं बघा A ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे एवढा पार्ट A आहे. आता ट्रान्सपोज घेतला म्हणजे काय जो रो असेल तुमच्याकडे तो काय कॉलमला फर्स्ट कॉलमला आला सेकंड रो सेकंड कॉलमला आला थर्ड रो थर्ड कॉलमला आला. अशा पद्धतीने काय केलं आपण हे मांडून घेतलं. बघा 1/9 1/9. आता आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन हा 1/9 इंटू 1/9 किती आला तुमच्याकडे 1/81. ओके 1/9 इंटू 1/9 किती 1/81. आता बघा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम घ्यायचं आपलं मल्टिप्लिकेशन किती तुमच्या -8 इंटू -8 प्लस 64 प्लस 4 इंटू प्लस 4 60 आणि 1 इंटू 1 1. परत सेम फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम -8 इंटू -1 सॉरी -8 इंटू 1 -8 प्लस 4 इंटू 4 16 आणि 1 इंटू -8 -8 झालं. परत सेम पहिला रो तिसरा कॉलम परत सेम -8 इंटू 4 किती -32 प्लस 4 इंटू 7 इक्वल टू 28 आणि प्लस 1 इंटू 4 म्हणजे किती 4. आता झाला हा पहिला रो पहिला कॉलम. आता आपल्याला बघायचं दुसरा रो आणि बाकीचे कॉलम. ओके आता बघा दुसरा रो घेतला मी दुसरा रो आणि याचे बघा याचा पहिला कॉलम किती तुमच्याकडे 1 इंटू -8 4 इंटू 4 16 -8 इंटू 1 -8 झालं. आता सेम तुमच्याकडे काय करायचं दुसरा रो दुसरा कॉलम तर सेम याचं मल्टिप्लिकेशन केलं परत दुसरा रो तिसरा कॉलम मल्टिप्लिकेशन केलं. असंच सिमिलरली काय करायचं तुम्हाला लास्ट साठी बघा तिसरा रो आणि तिसरा कॉलम सॉरी तिसरा रो आणि फर्स्ट कॉलम किती तुमच्याकडे बघा याचा करस्पॉन्डिंग इलेव्हन 4 याचा -8 किती आला तुमच्याकडे -32. याचा दुसरा कोण आहे 7 याचा दुसरा कोण आहे 4 7 इंटू 4 किती 28 याचा 4 आहे आणि याचा किती आहे 1 4 इंटू 1 4. असं सिमिलरली फर्स्ट थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम आपण हे कॅल्क्युलेशन केलं सगळं टोटली बघा इथं कॅल्क्युलेशन केलं. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर ऍडिशन बघूया काय ते बघा 1/18 आपल्या ऍज इट इज याचं ऍडिशन करा 64 प्लस 16 प्लस 1 इक्वल टू 81 -8 -16 प्लस 16 0 -32 प्लस 28 प्लस 4 -32 0 परत -8 0 1 प्लस 16 प्लस 84 81 आणि दिस हे टोटल कॅल्क्युलेशन केलं तर काय आलं तुमच्याकडे 81 0 0 0 81 0 0 0 81. आता 81 मध्ये डिवाइड करा बघा या टर्मला पण डिवाइड 81 81 81 आणि 0 ला डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही तर 0च येतो. तर टोटल तुमच्या लास्टला काय आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आला. तर A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू काय आलं आयडेंटिटी मॅट्रिक्स. देन A इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आला हे प्रूव्ह झालं. आता A इनव्हर्स इक्वल टू काय राहतो A ट्रान्सपोज म्हणजे जर मी A चा ट्रान्सपोज घेतला तोच काय राहतो A इनव्हर्स. बघा 1/9 कॉन्स्टंट राहिला. आता बघा फर्स्ट रो तुमच्याकडे हा फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलमला गेला. ओके ट्रान्सपोज केला मी. दुसरा आहे बघा सेकंड रो तुमच्याकडे सेकंड कॉलमला जाईल 1 4 -8 सेकंड कॉलम आणि थर्ड रो तुमच्याकडे थर्ड कॉलमला जाईल थर्ड हा झाला तुमच्याकडे काय A इनव्हर्स. A इनव्हर्स इक्वल टू काय झाला A डॅश 1/9 -8 1 4 4 4 7 1 -8 4. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 पाहिला. आता पाहूया क्वेश्चन नंबर 5.
बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलं त्यांनी, चेक वेदर की इज ऑर्थोगोनल, म्हणजे हे ऑर्थोगोनल आहे की नाही चेक करायचं आहे. तर सेम आपण ऑर्थोगोनल कसं चेक करतो, ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी आला तर ऑर्थोगोनल, नाही आला तर नॉट ऑर्थोगोनल. आपण चेक करूया. पहिलं बघा ए दिलाय तुमच्याकडे, ए इंटू ए ट्रान्सपोज घेतला मी. चला एवढा पार्ट तुमच्याकडे हा ए झाला आणि दुसरा पार्ट काय झाला तुमच्याकडे ए ट्रान्सपोज. ठीक आहे, हा पहिला ए आणि दुसरा काय झाला ए ट्रान्सपोज. चला याचं मल्टिप्लिकेशन करूया आता. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बरोबर मल्टिप्लाय करूया. त्याचा बघा याचा पहिला एलिमेंट कोण आहे कॉस, याचा पहिला एलिमेंट कोण आहे कॉस, कॉस इंटू कॉस किती कॉस स्क्वेअर. याचा दुसरा एलिमेंट 0 आहे, याचा पण 0 आहे, 0 इंटू 0 0, प्लस याचा तिसरा कोण आहे साइन आणि याचा कोण आहे साइन, साइन इंटू साइन किती झाला साइन स्क्वेअर झालं. आता सेम तुमच्याकडं पहिला रो आणि दुसरा कॉलम घ्या. बघा पहिल्या रोचा पहिला एलिमेंट कॉस थीटा, याचा कोण आहे 0, कॉस थीटा इंटू 0 0, परत दुसरा एलिमेंट 0 याचा 1, 0 इंटू 1 0, परत सेम साइन थीटा इंटू याचा 0 आहे, 0 इंटू 0. सेम आता काय करणार आपण की फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. बघा फर्स्ट रो याचा फर्स्ट एलिमेंट कॉस थीटा, याचं साइन थीटा किती आला तुमच्याकडे मायनस कॉस इंटू साइन थीटा, परत याचा 0 आणि याचा 0, 0 इंटू 0 0, परत सेम साइन थीटा इंटू दुसरा कोण याचा तिसरा कॉस थीटा, काय आला साइन थीटा. आता अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. परत सेम दुसरा रो बाकीचे सगळे कॉलम, तिसरा रो बाकीचे कॉलम केल्यानंतर बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल टू 1, पर की 0 0, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, हा मायनस आणि हा प्लस 0 झाला, तर हा टोटली 0 0 प्लस 1 1 0 आणि 0, परत मायनस हा आणि हा प्लस 0 झाला, हा 0 0 आणि हा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असतो 1. अशा पद्धतीने हाला ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी आला, दॅट मीन्स ए इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे हा झाला क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण. बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलंय की तुम्हाला दिलं एल एम एन मॅट्रिक्स मॅट्रिक्स 0 2 m n l m minus n l minus m and n is orthogonal राइट इट्स इनवर्स. म्हणजे आपल्याला काय करायचं की फाइंड एल एम एन च्या व्हॅल्यू काढायची आहे कधी, ज्यावेळेस तुमच्याकडे ए कसा असेल ऑर्थोगोनल, म्हणजे जो ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आपल्याकडे ऑर्थोगोनल आहे ही दिलेली त्यांनी, त्यासाठी मला काय करायचं की एल ची व्हॅल्यू काय असेल, एम ची व्हॅल्यू काय असेल आणि एन ची व्हॅल्यू काय असेल. आणि जर हे ऑर्थोगोनल असेल तर मला इनवर्स काढायचं. तर इनवर्स कसा असेल तुमच्याकडे ए इनवर्स इक्वल टू काय असतो ए ट्रान्सपोज. म्हणजे तुम्ही एल एम यांच्या व्हॅल्यू पुट करा मध्ये आणि याचा काय करा इनवर्स करा. तर पहिलं आपल्याला काय दाखवावं लागेल की हे ऑर्थोगोनल आहे तर ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी घेऊया. बघा ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी हे गिवन आहे तुमच्याकडे. आता चला ए ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, हा ए झाला आणि हा झाला तुमच्याकडे ए ट्रान्सपोज. ठीक आहे, इक्वल टू हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आपल्याला काय करायचं याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा याचा ट्रान्सपोज, आता हा पहिला रो घेतला मी, याचा काय घेतला आपण पहिला कॉलम. चला पहिला एलिमेंट 0, याचा 0 किती तुमच्याकडं 0, मल्टिप्लिकेशन मध्ये 0 प्लस 2m प्लस 2m किती झाला 2m इंटू 2m 4m स्क्वेअर प्लस n इंटू n किती झाला तुमच्याकडं n स्क्वेअर, म्हणजे काय आला टोटली 4m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर. परत सेम आपण काय करणार आहे आता की पहिला रो आणि दुसरा कॉलम घेणार आहे. ओके, हा l आहे. आता चला इथं याचा पहिला 0, याचा l 0 इंटू l 0, तर 2m आणि m किती झालं तुमच्याकडे 2m स्क्वेअर, नंतर n इंटू n आणि हा मायनस किती मायनस n स्क्वेअर हा आला. परत सेम तुमच्याकडे काय करणार आपण फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम, तर याचं 0 इंटू l 0, 2m इंटू मायनस m मायनस 2m स्क्वेअर प्लस n इंटू n स्क्वेअर. ओके, हे आलं. अशा सिमिलरली आपण असंच काय करणार आता दुसरा रो सिलेक्ट करणार. बघा दुसरा रो कोण आहे तुमच्याकडं, हा दुसरा रो आणि सगळे कॉलम. मग दुसरा रो पहिला कॉलम मध्ये बघा l इंटू 0 0, m इंटू 2m किती 2m स्क्वेअर मायनस n इंटू n मायनस n स्क्वेअर. परत सेम दुसरा रो दुसरा कॉलम 0 l इंटू l l स्क्वेअर, m इंटू n m स्क्वेअर आणि n इंटू मायनस n n स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं. बघा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण कम्पेअरिंग करणार. आता कम्पेअरिंग कसं करणार बघा, पहिला घ्या तुमच्याकडे पहिला एलिमेंट कोण आहे 4m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर
आणि याचा पहिला कोण आहे 1. बघा 4m² + n² = 1. कम्पेअर करू. परत 2m² - n² किती तुमच्याकडे 2m² n² इक्वल टू याचा दुसरा कोण आहे 0. आता दुसरा इक्वेशन. परत तिसरा इक्वेशन मध्ये बघा 2m² n² रेडीमेड आलेला आहे म्हणजे रिपीट झालाय हा. परत l² m² n² बघा l² m² n² इक्वल टू थर्ड कोण आहे तुमच्याकडे 1. परत सेम l² - m² - n² बघा l² - m² - n² इक्वल टू 0 झालं. परत सेम -2m² n² हे रिपीट झालेलं आहे बघा हे रिपीट झालाय. परत l² - m² हा रिपीट झालाय आणि l² + m² हा रिपीट झालाय. म्हणजे तुमच्याकडे 4 इक्वेशन आले जे डिफरंट आहेत बाकी रिपीट झालेले. मग आपल्याला इथून LMN च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. आता जर मी सॉल्व्ह केलं इक्वेशन 1 आणि 2 बघा इक्वेशन 1 काय होतं तुमच्याकडे 4m² + n² इक्वल टू 1. इथं काय तुमच्याकडे 2m² - n² इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. याला जर मी सॉल्व्ह केलं दोघांची जर ऍडिशन केली तर काय तो तुमच्याकडे ऍडिशन बघा हा -n आणि हा +n कॅन्सल झाला. 4m² + 2m² म्हणजे किती 6m² इक्वल टू 1 + 0 किती 1. दॅट मीन्स m² इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1/6 आणि m ची जर व्हॅल्यू काढायची तर दोन्ही साइडचा हे स्क्वेअर रूट घ्या. m² चा स्क्वेअर रूट m आणि इकडचा स्क्वेअर रूट किती +or-1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 6 चा निघत नाही म्हणून 6. तर तुमच्याकडे m ची व्हॅल्यू किती आली आता +or-6 बघा इथं आलेली आपल्याकडे m ची व्हॅल्यू. आता आपण काय करणार आहे सॉल्व इक्वेशन 3 आणि 4 बघा l² m² + n² आणि दुसरी इक्वेशन आहे l² - l² इक्वल टू हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला भेटता येईल बघा कसं l² + m² + n² इक्वल टू किती आहे 1 आणि इक्वेशन नंबर 4 काय तुमच्याकडे l² - m² - n² इक्वल टू 0. दोघं जर सॉल्व्ह केलं मी ऍडिशन करतो बघा -m² + m² कॅन्सल +n² - n² कॅन्सल. आता l² + l² किती 2l² इक्वल टू 1 + 0 1. देन l² इक्वल टू किती आला 1/2 कारण 2 इकडे आला तर l इक्वल टू +or- किती आला तुमच्याकडे 1/1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 2 चा स्क्वेअर रूट √2. तर l ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे +or-2. बघा दोन्ही व्हॅल्यू भेटले आपल्याला. आता तिसरी फक्त कुणाची भेटायची m ची भेटली l ची भेटली. आता आपल्याला n ची करायची आहे. जर मी m ची व्हॅल्यू आलेली +or-√6 l ची व्हॅल्यू आलेली हे दोन्ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट केले इक्वेशन नंबर 4 मध्ये तर बघा पुट केलं तुमच्याकडे काय होतं l चा स्क्वेअर हा होता हा तुमच्याकडे होता काय m चा स्क्वेअर आणि -n इक्वल टू 0. ओके. आता l चा स्क्वेअर बघा 1/√2 चा स्क्वेअर मायनस असो किंवा प्लस असो स्क्वेअर तुमच्याकडे किती येईल 1/2. परत हा प्लस असो किंवा मायनस असो 1/√6 चा स्क्वेअर किती येईल 1 चा स्क्वेअर 1 आणि √6 चा स्क्वेअर किती 6 - n². याला जर सॉल्व्ह केला मी तर किती तुमच्याकडे 6 × 2 किती 6 - 2 × 1 2/2 × 6 किती 12 -n² इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं नंतर हे क्रॉस केलं आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन तर 6 - 2 किती 4/12 -n² इक्वल टू 0. आता बघा 4/12 म्हणजे किती 4 ने भाग जातो 1 आणि 3 किती 1/3. आता हा मायनस n इकडे आलो काय +n². आता आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची दोन्ही साइडनी स्क्वेअर रूट घ्या +or-1/√3 आलं हे. बघा आपल्याकडे काय आलं l ची व्हॅल्यू आलेली आहे ही m ची व्हॅल्यू आलेली आहे आणि आपण n ची व्हॅल्यू काढलेली. या तिन्ही व्हॅल्यू तुमच्याकडे आलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं इन्व्हर्स काढायचं आहे. तर हे इन्व्हर्स काय असतो तुमच्याकडे A ट्रान्सपोज जो तुम्हाला A मॅट्रिक्स दिलेला होता त्याचाच काय घेतला मी ट्रान्सपोज घेतला तो झाला तुमच्याकडे A इन्व्हर्स. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा काय विचारलंय त्यांनी फ्रेम 4 डिस्टिंक्ट ऑर्थोगोनल मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर 2 whose A11 एलिमेंट इज 3/5. बघा तुम्हाला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स दिलाय म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स मधला एकच एलिमेंट दिलाय काय तुमच्याकडे बघा A11 दिलाय किती 3/5 आणि तुम्हाला विचारलंय की बाकीचं आपल्याला ऑर्थोगोनल करून 4 डिस्टिंक्ट मॅट्रिक्स बनवायचा आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर चला इथं आपल्याकडे A इक्वल टू बघा A मॅट्रिक्स कसा असतो आपल्याकडं A11 नंतर A12 A13 आणि A21 आणि A22. तर त्यांनी फक्त आपल्याला A11 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 3/5.
बाकीच्या माहित नाही आपल्याला, या माहित नाही, या माहित नाही माहित. मग आपण एक कन्सिडर केला एक मॅट्रिक्स A इक्वल टू पहिली व्हॅल्यू दिलेली असं समजूया A11 किती 3/5 BCD इज ऑर्थोगोनल. आपल्याला बघा ऑर्थोगोनल आहे म्हणजे काय, A इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू काय असतो आपल्याकडे आयडेंटिटी असतो. आता चला A इंटू A ट्रान्सपोज घेऊया. बघा A मॅट्रिक्स आहे हा त्याचा ट्रान्सपोज आणि इक्वल टू हा आयडेंटिटी. मग याचं मल्टिप्लिकेशन करूया फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. 3/5 इंटू 3/5 9/5 प्लस B इंटू B स्क्वेअर झालं पहिला. परत पहिला रो आणि दुसरा कॉलम 3/5 इंटू C 3/5 इंटू C प्लस B इंटू D B इंटू D झालं. परत सेम आता काय ना दुसरा रो आणि पहिला कॉलम C इंटू 3/5 3/5 इंटू C प्लस B इंटू D. परत लास्टला C इंटू C स्क्वेअर B इंटू D इंटू D स्क्वेअर. आता चला कम्पेअर करूया आपण. इथं कम्पेअर काय असतो याचा फर्स्ट एलिमेंट याच्या फर्स्ट बरोबर कम्पेअर. मग काय आला तुमच्याकडं 9/25 सॉरी तो 25 आहे 9/25 प्लस B स्क्वेअर इक्वल टू 1 आला. तिसरा 3/5 C प्लस BD इक्वल टू काय आला 0. परत 3/5 C प्लस BD हा एकच आहे. आणि लास्टला C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1. कम्पेअर केल्यानंतर बघा ओके. आता हे याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू काढायच्या. चला पहिले आता पहिला इथून बघा हा B जो आहे B स्क्वेअर हा प्लस आहे इकडे काय झाला मायनस B स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 9/25 हा ऍज इट इज ठेवला मी, हा पण ऍज इट इज ठेवला. इथून बघा BC B इक्वल टू काय आला तुमच्याकडे 1 मायनस 9/25 B स्क्वेअर. तर B इक्वल टू पण याला सॉल्व्ह करा 25 इकडे मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 25 मायनस 9/25. तर B स्क्वेअर इक्वल टू किती 25 मधून 9 गेला किती 16 राहिला आणि इथं 25. तर B स्क्वेअर इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या किती तुमच्याकडे B इक्वल टू प्लस और मायनस 16चा स्क्वेअर रूट 4 आणि 25चा स्क्वेअर रूट किती 5. तर B ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे प्लस और मायनस 4/5. बघा B ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे काय प्लस और मायनस 4/5. बाकीचं ऍज इट इज तुमच्याकडे C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इक्वल टू 1. आता आपण काय करूया B ची व्हॅल्यू आपल्याला 2 भेटते. एकदा काय भेटते 4/5 भेटते आणि एकदा काय भेटते सॉरी 4/5 आणि एकदा भेटते B ची व्हॅल्यू किती -4/5. मग आपण काय करूया B ची व्हॅल्यू एकदा 4/5 पुट करूया इथं आणि B ची व्हॅल्यू एकदा -4/5 पुट करूया. चला तर टेक पहिलं काय घेतलं मी B ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आता काय 4/5. आपल्याला A ची पण व्हॅल्यू माहित आहे. आता आपण काय करू B ची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. बघा इथं काय इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं मी B ची व्हॅल्यू तर काय तुमच्याकडे 3/5 C प्लस B इंटू B ची व्हॅल्यू किती आपण 4/5 इंटू D इक्वल टू 0. बघा काय आला 3/5 C प्लस 4/5 इंटू D इक्वल टू 0 आला तुमच्याकडे इक्वेशन नंबर. आता आपण इथं काय करूया C ची व्हॅल्यू एकदा -4/5 घेऊया C ची व्हॅल्यू कारण बीच्याच काय असतो तो सिमेट्रिक असतो. मग आपण एकदा प्लस घेऊया एकदा मायनस घेऊया. तर C ची व्हॅल्यू काय घेतली मी -4/5 घेतली या इक्वेशन साठी. तर मग जर C ची व्हॅल्यू मी -4/5 घेतलं तर किती तुमच्याकडे 3/5 C ची व्हॅल्यू घेतली -4/5 प्लस 4/5 इंटू D इक्वल टू 0. तर इथून D ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे -12/25 प्लस 4/5 इंटू D इक्वल टू 0. आता हे इकडे पाठवूया मायनस मध्ये. तर 4/5 इंटू D इक्वल टू 12/25. चला D इक्वल टू आता हे बाकीचं नको आपला हा 5 डिवाइडला इकडे आला काय मल्टिप्लायला 12 इंटू 5 अपॉन हा 4 इथं मल्टिप्लायला इकडे आला काय तो डिवाइडला 4 इंटू 25. चला कॅल्क्युलेशन करूया D इक्वल टू किती तुमच्याकडे D इक्वल टू 4 ने भाग द्या या 12 ला किती आला 3 या 5 आणि हा 5 कॅन्सल हा राहिला 5. तर D ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 3/5. तर D/3 बघा AB ची व्हॅल्यू आलेली आपल्याकडे A ची व्हॅल्यू किती आहे 3/5 B ची आपण 4/5 घेतलेली आहे C ची -4/5 घेतलेली आहे आणि त्यासाठी D किती आला आपल्याकडे 3/5. तर तुमच्याकडे हा पहिला मॅट्रिक्स झाला. असेच आपल्याला किती मॅट्रिक्स काढायचे 4 ऑर्थोगोनल मॅट्रिक्स काढायचे. आता हा जो आपण A1 काढलाय तो बरोबर आहे की नाही चेक करायचा आहे. तर तुमच्याकडे हा ऑर्थोगोनल आहे की नाही तर A1 इंटू A ट्रान्सपोज इक्वल टू काय आला पाहिजे आयडेंटिटी. तर A तुमच्याकडे हा A आहे हा A ट्रान्सपोज या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा आणि काय आन्सर आला बघा 1001 म्हणजे काय आला आयडेंटिटी आला. ठीक आहे. आता दुसरं बघा A1 काय झाला तुमच्याकडे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता दुसरं बघा C ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची 4/5
आपण एकदा काय घेतली सी ची व्हॅल्यू -4/5. आता काय घ्यायची आपल्याला सी ची व्हॅल्यू 4/5. तर त्यासाठी सेम बघा इथं सी च्या जागी काय पुट केलं मी -4/5 4/5. तर डी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं -3/5. बघा तुमच्याकडे जो हा इक्वेशन काय इक्वेशन होता तो बघा हा इक्वेशन होता तुमच्याकडे सेकंड. याच्यामध्ये काय केलं म्हणता सी ची व्हॅल्यू 4/5 पुट केली तर तुम्हाला डी ची व्हॅल्यू किती भेटली -3/5. मग A2 इक्वल टू ए ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, बी ची व्हॅल्यू माहिती आहे, सी ची व्हॅल्यू आपल्याला किती घेतली 4/5 त्यासाठी आली डी ची व्हॅल्यू. मग हा आला तुमच्याकडे A2 मॅट्रिक्स. A2 चा आपल्याला ऑर्थोगोनल दाखवायचं A2 डॅश इक्वल टू या दोघांचं घेतलं मल्टिप्लिकेशन तर काय आला तुमच्याकडे आय आला. दिस इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता बघा बी मध्ये आपण एकदा बी काय घेतलाय 4/5 घेतलाय. आता आपल्याला सेम बी काय घ्यायचं आहे -4/5 घ्यायचं. तर देन फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये जर मी बी इक्वल टू -4/5 पुट केला तर तुमच्याकडे काय येतो 3/5 सी -4/5 डी इक्वल टू 0. तर यासाठी परत सेम सी ची व्हॅल्यू 2 घेऊया आपण, एकदा प्लस घेऊया एकदा मायनस घेऊया. तर सी इक्वल टू काय तुमच्याकडं 4/5 घेतला तर पुट इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन मध्ये किती 3/5. सी ची व्हॅल्यू किती घेतली आपण 4/5 मायनस 4/5 इंटू डी इक्वल टू 0. आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे तर हे किती आला तुमच्याकडं 12/25 मायनस 4/5 इंटू डी इक्वल टू 0. परत सेम 4/5 डी इक्वल टू हा मायनस इकडे प्लस गेला 12/25. याचं पण सेम काय तुमच्याकडं की हा जर इकडे कॅल्क्युलेशन केला 5 कॅन्सल 5 राहिला इथं फक्त 4 ने याला दिलं तर 3. डी इक्वल टू किती आला तुमच्याकडे 3/5. तर डी इक्वल टू किती आला 3/5. तर पुट करा त्या मॅट्रिक्स मध्ये. तर ए ची व्हॅल्यू हा ए हा बी आणि हा सी आणि डी. तिन्ही व्हॅल्यू पुट केल्या तुमच्याकडे हा आला A3 मॅट्रिसेस. A3 पण आपल्याला दाखवायचं ऑर्थोगोनल म्हणजे काय A3 इंटू ए डॅश इक्वल टू काय आला तुमच्याकडे आयडेंटिटी म्हणजे A3 पण काय झाला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. परत आपल्याला काय करायचं सी बघा सी या बी साठी काय घेतला आपण 4/5 घेतला होता. तर त्यासाठी आता सी काय घ्यायचंय -4/5 एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. तर पुट दिस इक्वेशन डी इक्वल टू बघा जर मी सी इक्वल टू -4/5 पुट केला तर तुमच्याकडे डी ची व्हॅल्यू किती येते -3/5. परत A4 इक्वल टू काय आला तुमच्याकडे हे इक्वेशन आला आणि त्याला ऑर्थोगोनल दाखवायचं तर A4 इंटू ए डॅश इक्वल टू काय आला आयडेंटिटी मॅट्रिसेस. तर A4 इज काय झालं तुमच्याकडे ऑर्थोगोनल मॅट्रिसेस. ठीक आहे. त्याच्यात प्रोसेस कशी होती तुम्हाला A B C D असा दिला होता म्हणजे मॅट्रिक्स घ्यायचा होता. तुम्हाला A ची व्हॅल्यू दिलेली काय 3/5 B C D. या मॅट्रिक्सला आपण काय केलं A इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी केलं. इथून तुम्हाला 2 इक्वेशन भेटल्या. तर बघा पहिलं बी ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला किती +or-4/5. ओके. तर बी इक्वल टू जर +or-4/5 असेल तर बघा कंडिशन पहिली कंडिशन मध्ये काय घेतलं बी इक्वल टू एकदा +4/5 घेतला. त्यासाठी माझ्याकडे 2 सी भेटेल. कोणत्या एक सी इक्वल टू 4/5 भेटेल आणि दुसरा भेटेल सी इक्वल टू किती -4/5. इथून 2 मॅट्रिक्स बनले तुमच्याकडे. परत दुसरं काय घेतलं मी बी इक्वल टू काय घेतलं -4/5. त्यासाठी माझ्याकडे 2 सी भेटेल. बघा सी इक्वल टू त्याच्यात सिमेट्रिक असतो. एक तर काय भेटेल तुमच्याकडे 4/5 आणि दुसरा भेटेल काय सी इक्वल टू -4/5. बघा बी इक्वल टू येतं तुमच्याकडे रेडीमेड आहे. यासाठी तुम्हाला एक डी भेटेल यासाठी एक डी भेटेल. पण यासाठी एक डी भेटला बघा बी इक्वल टू सी आणि हा डी येतं तुमच्याकडे रेडीमेड आहे. पण त्यासाठी हा बी हा सी भेटला आणि हा तुमच्याकडे डी. अशा पद्धतीने तुमच्याकडे 4 मॅट्रिक्स बघा दुसरा बी घेतला त्यासाठी एक सी भेटेल आणि यासाठी एक डी भेटेल. परत तुमच्याकडे हा बी घ्यायचा त्यासाठी सी घेतला हा यासाठी एक डी भेटेल. ABCD चा एक मॅट्रिक्स बनेल आणि त्याला ऑर्थोगोनल दाखवायचं काय A1 असेल तर A1 डॅश इक्वल टू आयडेंटिटी A2 असेल तर A2 डॅश इक्वल टू आयडेंटिटी. असं सिमिलरली 4 मॅट्रिक्स ऑर्थोगोनल दाखवायचं. हे तुमच्याकडे झाले की एक जर तुमच्याकडे एलिमेंट असेल तर त्यापासून तुम्ही 4 मॅट्रिक्स बनवू शकता ऑर्थोगोनल. ओके. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारलंय तुम्हाला की A बार इक्वल टू 1 2 3 B बार इक्वल टू 2 -2 1 शो दॅट A बार परपेंडिक्युलर टू B बार याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर and obtain 2 orthogonal matrices of order 3 whose first 2 rows are A bar and B bar. Out of their 2 without computing determinant state which matrix is proper. तर आपल्याला काय करायचं बघा पहिलं की तुमच्याकडे हे परपेंडिक्युलर आहे दाखवायचं आहे. तर परपेंडिक्युलर दाखवायचं आहे म्हणजे हे ऑर्थोगोनल दाखवायचं आपल्याला. त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला की याचा
डॉट पर डॉट घ्यावं लागेल ए बार आणि बी बारचा. जर तो 0 झाला तर आपण म्हणतो हे ऑर्थोगोनल आहे. तर पहिलं बघा, पहिलं दाखवा आपण शो दॅट की ए बार परपेंडिक्युलर टू बी बार. तर वी नीड टू शो दॅट ए बार इक्वल टू तुमच्याकडे गिवन आहे तो ऑर्थोगोनल आहे, बी बार तो पण कसा आहे ऑर्थोगोनल. म्हणजे हे ए बार इंटू बी बार आपल्याला ऑर्थोगोनल दाखवायचं आहे. तर बघा पहिलं आपण ए बार डॉट प्रोडक्ट बी बार घेतला तर याचा फर्स्ट एलिमेंट याच्या फर्स्ट बरोबर मल्टिप्लाय करेल दुसऱ्याच्या, याचा दुसरा एलिमेंट त्याच्या दुसऱ्याच्या मल्टिप्लाय करेल, याचा तिसरा एलिमेंट त्याच्या तिसऱ्याच्या याच्यावर मल्टिप्लाय करेल. तर किती 1 इंटू 2 2, 2 इंटू 4 मायनस 4 आणि 2 इंटू 1. त्याचा आन्सर आला 0. म्हणजे काय ए डॉट बी डॉट इक्वल टू 0 आला. दॅट मीन्स ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार, देन ए इज ऑर्थोगोनल टू बी बार. म्हणजे दोन वेक्टर जे आहेत ते कसे झाले तुमच्याकडे ऑर्थोगोनल झाले. आता आपल्याला दुसरं काय दाखवायचं की तिसरा आपल्याला वेक्टर काढायचा आहे. बघा हे दोन वेक्टर तर ऑर्थोगोनल आहे, ए बार आणि बी बार हे दोन काय तुमच्याकडे ऑर्थोगोनल आहे. आता आपल्याला तिसरा बघा 3x3 मॅट्रिसेस साठी आपल्याला काय लागेल तिसरा लागेल. तर आपल्याकडे दोनच आहे आपल्याला तिसरा काढायचा आहे. तर तिसरा कसा काढणार आपण सी बार इक्वल टू कसं आता डिटर्मिनंट ऑफ आय जे के आपल्याला तिसरा काढायचा आहे. परत ए चा कोएफिशिएंट वाला किती 1 2 2 आणि दुसरा कोणता तुमच्याकडे 2 -2 आणि 1. ओके याचा डिटर्मिनंट घेतला. जो आय चा कोएफिशिएंट असेल जे चा कोएफिशिएंट काढायचा के चा तो असेल तुमच्याकडे सी बार. हा झाला ए, हा झाला बी आणि लास्टला आपल्याला हा सी बार काढायचा. ठीक आहे तसं डिटर्मिनंट घेऊया आपण. तर तिसरा काढायचा बघा सी बार इक्वल टू काय तुमच्याकडे ए बार क्रॉस बी बार. आता क्रॉस मध्ये आपण डिटर्मिनंट काढतो. तर डिटर्मिनंट बघा आय जे के, नंतर हा झाला तुमच्याकडे ए बार, हा झाला बी बार. याचा डिटर्मिनंट काढला मी. तर डिटर्मिनंट काय आला तुमच्याकडे आय इंटू 2 क्रॉस 1 मायनस दिस, परत मायनस जे बघा हा प्लस असतो, हा मायनस आणि हा प्लस असतो. त्याचा डिटर्मिनंट काढला की तुमच्याकडे आय इंटू 2 इंटू 1 2 मायनस 2 इंटू मायनस 2 प्लस 4 मायनस जे इंटू 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 2 4 प्लस के इंटू 1 मायनस 2 आणि हा मायनस 4. तर किती आला तुमच्याकडे आय इंटू 6 मायनस 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 काय तुमच्याकडे प्लस जे किती तुमच्याकडे जे 3 जे आणि हा मायनस 6 के. बघा -2 -4 -6 -3 आणि हा मायनस मायनस काय झाला प्लस. तर तुमच्याकडे काय आला बघा लास्टला सी बार इक्वल टू आय 6 जे मायनस झाला प्लस झाला आणि के इंटू -6. तर तुमच्याकडे फॅक्टर जो सी आहे तो कसा आला 6 3 -6. तर सी बार इक्वल टू 6 3 -6 इज ऑर्थोगोनल टू बोथ ए बार बी बार. आला आपल्याकडे सी बार पण आला. तर आपल्याकडे मॅट्रिक्स कसा बनेल आता युजिंग सी बार इक्वल टू ए इक्वल टू हा तुमच्याकडे ए बार हा बी बारचा आणि आता बनलेला हा सी बार. तर आपण हा सी बार जो आलेला आहे त्याला मायनस सी बार पण घेऊ शकतो. बघा बी बार इक्वल टू काय तुमच्याकडे दुसरा मॅट्रिक्स 1 2 2 2. फक्त सी बार इक्वल टू मायनस घेतला म्हणजे काय जो प्लस होता त्याला काय घेतला आपण मायनस घेतला. मग हाला तुमच्याकडे सी बार बी बार. अशा पद्धतीने हे दोन मॅट्रिक्स झाले. एक हा बनेल तुमच्याकडे प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आणि हा बनेल तुमच्याकडे इम्प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आपल्याला काय करायचं होते हे दोन मॅट्रिक्स काढायचं होतं. ठीक आहे याच्यात बघा प्रॉपर ऑर्थोगोनल काय असतो की डिटर्मिनंट जर 1 आला तर प्रॉपर आणि जर डिटर्मिनंट जर -1 आला तर त्याला म्हणतो आपण इम्प्रॉपर मॅट्रिसेस. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 8 पाहिलाय. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 9. बघा क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलंय एक्झामाइन द मॅट्रिसेस ए इक्वल टू 2/3 1/3 -1/3 2/3 इज ऑर्थोगोनल मॅट्रिसेस. हेन्स फाइंड इट्स इनवर्स. जर हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनवर्स काय करायचा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहिला ऑर्थोगोनल साठी काय करतो आपण ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी. जर हा झाला आयडेंटिटी तर त्याचा इनवर्स किती असतो ए इनवर्स इक्वल टू ए ट्रान्सपोज. चला पहिला आपण ए इंटू ए ट्रान्सपोज घेऊया. बघा ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू काढूया. तर तुमच्याकडे काय ए 2/3 1/3 -1/3 नंतर 2/3. आता त्याचं मल्टिप्लिकेशन बघा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम किती 2/3 इथं मी एक्स्ट्रा घेतो तुमच्याकडे सांगा 2/3 इंटू 2/3 किती तुमच्याकडे 4/9 प्लस 1/3 इंटू 1/3 1/9. तर बघा 4 दोघांचा बेस सेम आहे तर किती तुमच्याकडे इथं 5/9. तर हा तुमच्याकडे 1 आन्सर आणायला पाहिजे होता पण 1 आला का नाही म्हणजे हा आयडेंटिटी आला नाही. आयडेंटिटी नाही आला तर आपण म्हणतो ए इज नॉट अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स.
म्हणजे पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही, इन्व्हर्स निघतच नाही का, कारण हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स नाही. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स नसेल तर त्याचा इन्व्हर्स काढता येत नाही. आपल्याला दुसरी मेथड आहे इन्व्हर्स काढायची, पण आपल्याला या मेथडने तर इन्व्हर्स काढता येत नाही. आता पुढचा आहे बघा 10 नंबरचा क्वेश्चन. 10 नंबर मध्ये काय दाखवायचं तुम्हाला, शो दॅट ए इक्वल टू, हा मॅट्रिक्स दिलाय 3x3 चा, आणि दाखवायचं तुम्हाला हा प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. तर प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कधी ओळखायचा, की डिटर्मिनंट जर तुमच्याकडे 1 आला तर हा प्रॉपर ऑर्थोगोनल असतो. प्रॉपर जर डिटर्मिनंट किती आला तुमच्याकडे -1 आला तर त्याला म्हणतो आपण इम्प्रॉपर. कारण आपल्याकडे ऑर्थोगोनल असेल तर दोन डिटर्मिनंट येतो, एक तर डिटर्मिनंट काय येतो तुमच्याकडे +1 येतो किंवा एक तर -1 येतो. जर +1 आला तर प्रॉपर ऑर्थोगोनल, -1 आला तर डिटर्मिनंट काय म्हणतो आपण त्याला इम्प्रॉपर. चला काढू याचं डिटर्मिनंट आपण. आता प्रॉपर दाखवायचं म्हणजे याचा डिटर्मिनंट किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. त्याचं डिटर्मिनंट काढूया बघा. पहिला एलिमेंट प्लस, दुसरा मायनस आणि तिसरा प्लस. मग 1/√3 इंटू, चला किती, -2/6 इंटू -1/√2. किती तुमच्याकडं, मायनस मायनस काय झाला प्लस, तर किती 2/√6 इंटू √2 मायनस, परत इथं 0. ठीक आहे, आता पहिला घेतला आपण, दुसरा काय घेऊया -1/√6. ठीक आहे, सेम. आता त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम डिलीट झाला. तर काही तुमच्याकडं बघा 1/√3 इंटू किती तुमच्याकडे मायनस, हा मायनस येऊन जाईल 1/√2 मायनस, परत किती येईल हा 0 होऊन जाईल. ओके, का, कारण 0 इंटू 1/√3 0, कारण त्या लाईनचा रो डिलीट झाला, त्या लाईनचा कॉलम. आता लास्टला किती 1/√2 इंटू, आता सेम चला त्या लाईनचा रो डिलीट झाला, कॉलम डिलीट झाला, काय झालं तुमच्याकडे 1/√3 इंटू 1/√6 मायनस, परत सेम किती तुमच्याकडं मायनस मायनस हा प्लस झाला 2 किती तुमच्याकडे √3 इंटू √6. ओके, चला याचं कॅल्क्युलेशन करूया आता. बघा 1/√3 इंटू, आता इथं किती तुमच्याकडे 2 हा काय तुमच्याकडे ब्रॅकेट मध्ये जाईल तर किती तुमच्या √12, हा 0 झाला मायनस, परत सेम तुमच्याकडे इथं काही ना, इथं 1/√6, इथं किती आला तुमच्याकडं इंटू 1/√, किती बघा हा मध्ये गेला तर किती तुमच्याकडं 3 इंटू 2 6. ओके, आणि लास्टला किती प्लस 1/√2 इंटू, आता इथं बघा 1 हा 3 मध्ये जाईल तर किती तुमच्याकडे √3 इंटू 6 किती 18 प्लस √2 इंटू किती तुमच्याकडे मध्ये गेला हा 80. ओके, आता याला सॉल्व्ह करूया आपण. किती तुमच्याकडे 1/, आता हा परत 3 हा मध्ये जाईल 2 हा 3 मध्ये गेला तर किती तुमच्याकडे 36 प्लस मायनस, परत किती 1 हा मध्ये गेला तर किती तुमच्या √36 प्लस 1/√, किती हा 2 मध्ये गेला बघा 2 हा √16 आणि 16 किती झाला तुमच्याकडे 3, म्हणजे मध्ये एक घेतो एक, तर किती दोघांचा बेस सेम आहे तर किती तुमच्याकडे 3/√80. परत सेम आता बघा हे कसं करतो मी, 1/√2 असेल आणि √2 आपण 3 असेल, त्याला मी असं लिहू शकतो की दोघं एकत्र करा, किती 2 इंटू 3 म्हणून मी केलंय. आता 2/√36 म्हणजे किती तुमच्याकडे 6 मायनस 1/6 प्लस 1 परत सेम किती 3 हा √2 आहे आणि हा √80 आहे, तर हा मध्ये किती झालं तुमच्याकडे √36. तर 2/6 मायनस 1/6 प्लस हा किती आला तुमच्याकडे 3 आणि 6 चा किती येईल तुमच्याकडे 36 चा 6. सगळ्यांचा बेस सेम आहे तर पॉवरचे ऍडिशन करा, किती येईल तुमच्याकडे 2 - 1 प्लस 3/6. तर किती आला हे टोटली, सॉरी इथला आपण मायनस बघितला नाहीये, हा इथं मायनस होता बघा, इथं मायनस, हा मायनस मुळे हा तुमच्याकडे काय होऊन जाईल प्लस, हा प्लस, हा पण होऊन प्लस आणि हा पण प्लस होऊन जाईल, लास्टला काय आला तुमच्याकडे प्लस. तर किती झालं तुमच्याकडे वरती 6 झाला /6. तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू किती आला तुमच्याकडे +1. तर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू +1 आला, तर याला म्हणतो आपण ए इज अ प्रॉपर ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले 10चे 10 क्वेश्चन झाले. चला आपण नेक्स्ट पाहूया आता लास्ट प्रॅक्टिकल नंबर 8 पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.